सोने खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आता समोर आली आहे। आज झालेल्या सोन्याबद्दल मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये 5 आनंदाचे निर्णय या ठिकाणी आता घेण्यात आले आहेत। त्यामुळे राज्यातील सोने खरेदी करणारे सर्व ग्राहकांनी पैसे आता तयार ठेवायचे असं सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलं आहे। कारण सोन्याच्या भावामध्ये भयंकर घट होण्याचे अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आले आहेत। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सरकारने 5 आनंदाचे निर्णय या ठिकाणी आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मुंबई येथे घेतलेले आहेत। बघा, देशाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा सोन्याच्या भावामध्ये प्रचंड घट होण्याचे अंदाज आता वर्तवण्यात आले आहेत। सध्याला सोन्याचं प्रचंड प्रमाणात वाढलेला रेट पाहून या ठिकाणी सरकारने हा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळालंय। आता जर बघितलं तर 1.5 लाखांच्या जवळपास सोनं आता पोहोचलेलं आहे। परंतु सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे सोनं भयंकर या ठिकाणी घट होण्याचा अंदाज यामध्ये सांगण्यात आला आहे। सोन्याबद्दल आज राज्य सरकारने आणि केंद्र सरकारने एक रिपोर्ट सुद्धा जारी केलेला आहे। त्यामुळे ज्यांना सोने खरेदी करायचे असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न सराईसाठी सोनं खरेदी करायचं असेल किंवा भेट वस्तू म्हणून सोनं तुम्हाला द्यायचं असेल तर त्या सर्व सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आता समोर आली आहे। बघा, सरकारच्या रिपोर्टमध्ये सोन्याचा नवीन भाव नेमका आता पुढील 3 महिन्यामध्ये काय असणार आहे, कोणती तारीख या ठिकाणी सरकारने दिल्या त्या तारखेला सोन्याचा भाव आता कमी होणार आहे। तर हा भाव किती रुपयांनी घसरणार आहे याची सविस्तर माहिती या ठिकाणी आता समोर आल्या। तीच माहिती या ठिकाणी व्यवस्थित तुम्हाला पुढील 2 मिनिटांच्या आतमध्ये या ठिकाणी समजावून सांगणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करू नका, अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। आता ग्राहकांनो, आज राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्या माध्यमातून सोन्याचा नवीन भाव पुढील 3 महिन्यांसाठी काय असेल तर तो या ठिकाणी जाहीर करण्यात आला आहे। त्यासोबतच 2026 मध्ये 24 कॅरेट सोन्याचा काय रेट असणार आहे, तसेच 22 कॅरेट सोन्याचा रेट, 18 कॅरेट सोन्याचा रेट आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव किती रुपयापर्यंत त्या ठिकाणी खाली घसरणार आहे याची माहिती सुद्धा आता देण्यात आली आहे। म्हणजेच तुम्ही सध्याच्या स्थितीला सोने खरेदी करायचे का त्या ठिकाणी तुम्हाला सध्याला थांबायचं आहे। कारण सध्याला जर सोनं बघितलं तर 1.5 लाखांच्या आसपास या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। मग तुम्हाला सोने आता सध्याला खरेदी करायचं का थोडं थांबायचं, मोडायचं का तसं ठेवायचं, त्याविषयी सुद्धा अंदाज या ठिकाणी देण्यात आलेला आहे। बघा, आज सोन्यासंबंधी 3 अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आले आहेत। तर 3 अंदाजामधून तुम्हाला सोन्यामध्ये विक्रमी घसरण होण्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। बघा, सर्वात अगोदर आपण या ठिकाणी पाहणार आहोत की 24 कॅरेट सोन्याचा भाव आजचा काय आहे, 22 कॅरेट सोन्याचा भाव आजचा काय आहे, त्या ठिकाणी 18 कॅरेट सोन्याचा भाव आजचा काय आहे आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव आज किती हजार रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे ते सुद्धा आपण या ठिकाणी बघून घेऊया। ग्राहकांनो, इकडे लक्ष द्या। आता 24 कॅरेट सोन्याचा भाव या ठिकाणी जर आजचा बघितला तर 1,38,000 रुपयापर्यंत या ठिकाणी पोहोचल्याचं पाहायला मिळतंय। त्यानंतर 22 कॅरेट सोन्याचा भाव किती रुपयापर्यंत पोहोचलेला आहे ते तुम्हाला पुढे सांगणार आहे। कारण 22 कॅरेट सोने जे आहे तर यापासून शुद्ध सोनं तुमच्या अंगावरील या ठिकाणी बनत असतं। त्यामुळे 22 कॅरेट सोन्याचा भाव आजचा काय ते तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी या ठिकाणी सांगण्यात येईल। त्यातच 18 कॅरेट सोन्याचा आजचा भाव जर बघितला तर या ठिकाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 1,03,000 रुपयेपर्यंत पोहोचलाय। 14 कॅरेट सोन्याचा आजचा ताजा भाव जर बघितला तर 81,000 रुपयेपर्यंत पोहोचलेला आहे। जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल आणि तुम्ही सुद्धा भाव उतरण्याची वाट पाहत असाल तर तुमच्यासाठी आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। कारण पुढील 2 दिवसांमध्ये सोन्याचे भाव घसरणार आहे। यावर तुम्हाला विश्वास बसत नसेल, परंतु सरकारने 5 आनंदाचे निर्णय घेण्यात आलेत। आता त्यामुळेच येत्या 24 तासांच्या आतमध्ये पुन्हा सोनं या ठिकाणी घसरणार असल्याची गुपित माहिती या ठिकाणी समोर आल्या। परंतु सोन्याचे भाव कशामुळे घसरणार आहेत याची सुद्धा माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून आता पुढे समजणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ कुठेच त्या ठिकाणी स्किप करू नका, अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा, या ठिकाणी भरपूर ग्राहकांना लग्न सराईसाठी सोनं या ठिकाणी खरेदी करायचं असेल, कारण येणारा फेब्रुवारी महिना हा लग्न सराईसाठी खूप या ठिकाणी मुहूर्ताचा आहे, महत्त्वाचा आहे। कारण या महिन्यामध्ये फेब्रुवारीच्या नवीन वर्षामध्ये मुहूर्त सुद्धा भरपूर या ठिकाणी ब्राह्मणांनी सांगितले आहेत।
आता भरपूर ग्राहकांना स्वतःसाठी सोनं खरेदी करायचं असेल, भरपूर या ठिकाणी भेटवस्तू द्यायची असेल, कोणालाही सोनं या ठिकाणी खरेदी करायचं असेल तर आता हे भाव खूप त्या ठिकाणी महत्त्वाचे ठरणार आहेत। कारण येत्या 3 महिन्यांच्या आतमध्ये सोनं प्रचंड प्रमाणामध्ये खाली घसरणार असल्याची आता या ठिकाणी महत्त्वाची बातमी समोर येत आहे। आता चाललेले जे वाढत चालले दर आहेत तर या दृष्टिकोनातून सोने खरेदी करणारे ग्राहक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी भीती या ठिकाणी व्यक्त करत आहेत। परंतु ग्राहकांनो, सध्याच्या स्थितीला सोन्याचे भाव या ठिकाणी जे वाढलेत तर ते घसरणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय। त्यामुळे तुम्ही काळजी करायची अजिबात गरज नाही। एक्झॅक्टली सोन्याचे भाव किती हजार रुपयापर्यंत खाली घसरणार आहेत त्याचा आकडा सुद्धा समोर या ठिकाणी आला आहे। तो आकडा सुद्धा तुमच्या मनामध्ये आहे तर तो मनामध्ये 100% आता लड्डू फुटणार आहे। कारण सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण येत्या 3 महिन्यांच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहे। 5 ते 6 वर्षांमध्ये जेवढे काय विक्रमी घसरण सोन्यामध्ये कधीच तुम्ही पाहिलेली नसेल एवढी मोठी घसरण सोन्याची या ठिकाणी होणार असल्याचा अंदाज या ठिकाणी वर्तवण्यात आला आहे। परंतु सोन्याचे भाव कशामुळे घसरणार आहेत याचे 3 अंदाज सुद्धा वर्तवण्यात आले आहेत। बघा ग्राहकांनो, आज अनुभवी सोनारांनी ज्यांना 70 वर्ष अनुभव आहे, म्हणजेच वय वर्ष त्यांचं 70 आहे, पिढ्यानपिढ्या सोन्याचा अनुभव आहे, त्यांनी आता ही माहिती दिल्या। अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी आता ही दिलेल्या माहितीनुसार सोन्यामध्ये प्रचंड मोठी घसरण येत्या 3 महिन्यांच्या आतमध्ये होणार आहे। परंतु तुम्ही या 2025च्या 3 महिन्यांच्या आतमध्ये सोनं जर या ठिकाणी आता घेतलं तरच तुमचा या ठिकाणी फायदा होणार आहे। अन्यथा 3 महिन्यानंतर जर सोनं खरेदी तुम्ही करायला गेला तर तुम्हाला या ठिकाणी आता सोन्यामध्ये वाढ झाल्याची बघायला मिळणार आहे। मग आता नेमकं तुम्हाला सोनं सध्याला मोडायचं का या ठिकाणी तसं ठेवायचं? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 18 कॅरेट सोन्याचं रेट, 22 कॅरेट सोन्याचं रेट, त्या ठिकाणी 24 कॅरेट सोन्याचं रेट या ठिकाणी पुढील 3 महिन्यानंतर किती घसरणार आहे? तुम्हाला लग्न सराई असेल किंवा या ठिकाणी कोणत्याही प्रकारे कोणत्याही कारणानुसार तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर काय अंदाज वर्तवण्यात आलाय तुम्ही या ठिकाणी नक्की बघायचं आहे। ग्राहकांनो, 3 अंदाज जाहीर सुद्धा झाले आहेत। राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून हे 3 अंदाज या ठिकाणी आता वर्तवण्यात आल्याची माहिती स्वतः या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून जाहीर झाल्या। आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला आठवतंय का बघा, या ठिकाणी मागच्या त्या ठिकाणी 2-4 महिन्याच्या पाठीमागे सोनं अचानक या ठिकाणी एका बातमीनुसार घसरलं। या ठिकाणी जवळपास 92,000 वरून 70,000 रुपयापर्यंत आलतं। परंतु ज्यांनी त्या ठिकाणी विश्वासाने सोनं खरेदी करून ठेवलं होतं त्यांनी तसं ठेवलं आणि आता डबल सोन्याचे रेट या ठिकाणी झाल्याचं तुम्ही सुद्धा या ठिकाणी पाहिलेलं आहे। मग आता तुम्हाला काय करायचं आहे तर बघा, सरकारने 3 आनंदाचे निर्णय घेतलेत। हे निर्णय या ठिकाणी कोणते आहेत आणि ज्यामुळे तुम्हाला फायदा कसा करून घ्यायचा आणि शुद्ध सोनं तुम्हाला कशा प्रकारे खरेदी करून फायदा मिळवायचा हे देखील तुम्हाला या ठिकाणी आता सांगणार आहे। अंदाज या ठिकाणी महत्त्वाचे देण्यात आलेत, ते अंदाज सुद्धा बघून घेऊयात। ग्राहकांनो, 24 कॅरेटचं सोनं, 22 कॅरेट सोनं, 18 कॅरेट आणि 14 कॅरेटचं सोनं या सर्व प्रकारच्या सोन्यामध्ये आज या ठिकाणी 2,000 रुपयांच्या वरती वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। यामध्ये पुणे तुमचा जिल्हा असेल, यामध्ये मुंबई शहर असेल, मुंबई उपनगर, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ, रत्नागिरी, रायगड, अमरावती, हिंगोली, कोल्हापूर शहर असेल, बीड असेल, गडचिरोली, चंद्रपूर असे मोठमोठे जिल्हे जे आहेत तर या जिल्ह्यामध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव जो आहे तर तो या तारखेपासून तुम्हाला 100% घसरलेला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे या जिल्ह्यातील भरपूर ग्राहकांनी आज 24 कॅरेट सोन्याचं खरेदी केलं असेल, जर तुम्हाला या ठिकाणी 22 कॅरेटचं सोनं खरेदी केलं असेल तर तुमच्यासाठी या ठिकाणी धोक्याची घंटा आहे असं या ठिकाणी सांगण्यात आलंय। कारण लग्न सराईसाठी किंवा गुंतवणुकीसाठी आता सोनं अनेक जण या ठिकाणी आता घेऊ लागलेत। काहींना चिंता आहे की सोनं या ठिकाणी डायरेक्ट आता 2 लाखाला जाऊ शकतं। काही जण म्हणतात 1.5 लाखाचा या ठिकाणी जो टप्पा आतापर्यंत या ठिकाणी गाठत आले तर तो 1 लाख रुपयेपर्यंत सुद्धा घसरू शकतं। मग नेमकं 2 लाखावर सोनं जाणार का आता 1 लाखावर परत रिटर्न येणार याचीच आता माहिती तुम्हाला या ठिकाणी देण्यात आल्या। त्यातच तुम्हाला आता ग्राहकांनो 1 किलो चांदीचा दर जर सध्याला पाहायला गेला तर आजचा ताजा दर 2,33,000 रुपयेपर्यंत ते 2,43,000 रुपयेपर्यंत 1 किलो चांदीचा आता दर या ठिकाणी पाहायला मिळते। गेल्या 3 दिवसामध्ये 7 ते 8,000 रुपयांनी या ठिकाणी चांदीमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय।
परंतु तुम्ही घाबरू नका, पुढच्या 3 महिन्यामध्ये आता चांदीचे रेट काय आहेत, 24 कॅरेट सोन्याचा भाव काय असणार आहे, 22 कॅरेट सोन्याचा रेट काय असणार आहे, 18 कॅरेट सोन्याचा भाव काय असणार आहे आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव काय असणार आहे, आता एक्झॅक्टली किती हजार रुपयेपर्यंत घसरण होणार आहे हे सुद्धा तुम्हाला या ठिकाणी सविस्तर माहिती आता सरकारच्या माध्यमातून जी आल्या तीच तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। आता बघा, या ठिकाणी 3 अंदाज वर्तवण्यात आलेत। पहिला अंदाज असा या ठिकाणी वर्तवण्यात आलाय की सोनं आता गेल्या 3 महिन्यापासून जे काय आता वाढत आलंय तर ते पुढील 3 महिन्यापर्यंत पहिला अंदाज वर्तवण्यात आलाय की सोनं या ठिकाणी आता 1,20,000 पर्यंत परत एकदा पुढील 3 महिन्यामध्ये खाली येऊ शकतं। त्यानंतर दुसरा अंदाज असा वर्तवण्यात आलाय तो म्हणजे आता सोनं 1,70,000 रुपयेपर्यंत पुढील 3 महिन्यामध्ये वाढू शकतं। मग आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला अंदाज कोणता खराब करायचा आहे तर लक्षात ठेवा, अजून थोडं तुम्हाला थांबायचं आहे। सोनं जर सध्याला खरेदी करायला गेलं तर 1,43,000 ते 1,45,000 पर्यंत तुम्हाला जाऊ शकतं GST कट होऊन, परंतु सध्याला तुम्ही थांबायचं आहे, वाट बघायचं आहे। सोनं या ठिकाणी आता खाली येईल असा अंदाज तर सांगितलाय, परंतु हा अंदाज खरा ठरेल की खोटा ठरेल हे सुद्धा बघणं आता महत्त्वाचं आहे। पुढील 3 महिन्यामध्ये सोनं या ठिकाणी काही जण म्हणतात 1,20,000 रुपयेपर्यंत खाली येऊ शकतं, काही जण म्हणतात 1,70,000 रुपयेपर्यंत वर जाऊ शकतं, काही जण म्हणतात 2 लाखापर्यंत सुद्धा जाऊ शकतं। मग आता नेमकं किती हजार रुपयेपर्यंत सोनं या ठिकाणी आता वर जाऊ शकतं का खाली जाऊ शकतं याचा अंदाज आजपर्यंत या ठिकाणी कोणाला सुद्धा सापडलेला नाही आहे। त्यामुळे सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही अनुभवी सोनारांना परत एकदा जाऊन भेटा आणि त्यांना विचारा की सोनं आता खरेदी केलेलं चांगलं का या ठिकाणी थोडं थांबलेलं चांगलं, हेच तुम्ही या ठिकाणी सोनारांना विचारायचं आहे आणि मगच त्या ठिकाणी विचारपूर्वक सोने खरेदी करायचं आहे। तुम्हाला सोन्याबद्दल अशाच प्रकारचे नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।